माझ्या लाडक्या आजीची कथा. सोलापूर जिल्ह्यात पार्वती वैद्य व कैशव वैद्य यांना एक सुंदर कन्या झाली. सन 1953 काळचा जन्म. नाव शकुंतला ठेवले. गरीब परिस्थितीत वाढलेल्या मुलीवर लहानपणीच वडील वारल्याचे दुःख कोसळले. त्यावेळी दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करून वाढलेली ही कन्या सुंदर, सोज्वळ व धाडशी, आत्मविश्वासू होती. घरातील गरीब परिस्थिती, त्यामुळे शिक्षणाची संधी नव्हती. सन 1969 अवघ्या 16व्या वर्षी ह्या कन्येचा विवाह पंढरपूरमधील जयहिंद आंबले यांच्याशी झाला. मामांनी मोठ्या कौतुकाने तिचे लग्न लावले. नवीन आयुष्य. खूप कष्ट करत असतानाच कामामुळे त्यांना गाव सोडून इचलकरंजी येथे यावे लागले. सन 1970 साली इचलकरंजी या वस्त्र उद्योगाच्या नगरीत नवऱ्याच्या साथीने त्यांचा प्रवास सुरू झाला. जेमतेम पैसा अंगावरच्या कपड्यानिशी हे दाम्पत्य खूप कष्ट व हाल अपेष्टा सहन करत, दुःख सोसत, तर कधी उपाशी तापाशी राहून मिळेल ते काम करत जिद्दीने संसार फुलवत होता. 12 वर्षे बाळाची वाट पाहत एक एक पैसा जोडत आत्मविश्वासाने जगत होता. अवघ्या 12 वर्षांनी सन 1983 साली यांना गोंडस गोजीरवाना मुलगा झाला. गुरुप्रसाद त्याचे नाव, उर्फ पिंटू. आईचा तो पिंटल झाला. हा आनंदाचा सोहळा जगत असताना मोठे दुःख कोसळले. एकदा मोठ्या अपघातात त्यांचा जोडीदार त्यांना सोडून गेला. ते बाळ 3 ते 4 वर्षातच वडिलाविना पोरके झाले. कडेवर मूल, डोक्यावर स्वतःचे घर नसल्याने अशा परिस्थितीत या माऊलीने खूप कष्ट करून दिवसरात्र घाम गाळून घरदार, बंगला, गाडी, दागदागिना व आपल्या मुलांना चांगले संस्कार इथपर्यंतचा प्रवास पार केला. धन्य ती माऊली. सन 2025 एक लहानशा आजाराने ही माऊली आम्हाला सोडून गेली. आमच्या आईची प्रेरणा, वात्सल्य, शिक्षण व तिची शिकवण घेऊन आम्ही तिचा पंढरपूरचा प्रवास जपत सुखाने संसार करू. तिच्या आत्म्याला शांतता मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझी आजी. मुलांनी केलेली कविता. माझा हात धरून चालवणारी, मला कडेवर घेऊन फिरवणारी, मी घरी येत आहे हे समजताच दिवसभर दरवाजाकडे पाहणारी, मला राग येताच समजून घेणारी, माझी बॅग घेऊन क्लासला सोडणारी, मला गोड आवडते म्हणून साडीच्या पदरात मंदिरातून प्रसाद तर कधी बाजारातून खाऊ आणणारी, घरातील सर्व वस्तू जपणारी, जुन्या संस्काराची अशी होती माझी आजी. जशी सावली ती विठू रुक्माईची. इच्छा नव्हती तिची जाण्याची म्हणून जाता जाता सुद्धा बोलली, ओम साई, ओम साई, कधी होणार रे मी बरी? सांग देवा, कधी परत पाठवशील माझ्या घरी.